नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याबद्दल काही महत्त्वाची माहिती घेणार आहोत. काही जणांचं स्टेटस हे लोकलाइज दाखवत आहे, काही जणाला स्टेटसमध्ये कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, तर काही जणाला यील्ड बेस 0 हे असं स्टेटसमध्ये दाखवत आहे. तर आणखीन काही जणांचा क्लेम कॅल्क्युलेटेड हे व्हायचं राहिलेलं आहे. तर काही जणांना पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आणखीन मिळालेला नाही. त्यांनी क्लेमही केलेला आहे, पण त्यांना मिळेल का नाही याची पण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा सुरुवातीला हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओचे अपडेट्स हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व काही मनामध्ये काही अडचणी प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता आपल्याला बघायचं आहे की बऱ्याच जणाला लोकलाइजमधून मिळालेला आहे, काही जणाला यील्ड बेस 0 दाखवतंय, तर काही जणाला पोस्ट हार्वेस्टिंगचा विमा आणखीन मिळालेला नाही. आता तर आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला बघायचं आहे की लोकलाइजचा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना आणखीन मिळालेला नाही. आता लोकलाइजचा कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी 48 ते 72 तासामध्ये क्लेम केलेला होता, त्या अशा शेतकऱ्यांना हा लोकलाइजचा पीक विमा मिळालेला आहे. त्यांनी कशा पद्धतीने मिळवला, ते 48 ते 72 तासामध्ये क्लेम केला. क्लेम केल्याच्या नंतर ज्या त्यांच्या गावामध्ये बऱ्याच व्यक्तींनी क्लेम केल्या, त्या महसूल मंडळामध्ये बऱ्याच व्यक्तींनी शेतकऱ्यांनी क्लेम केल्यामुळे त्या ठिकाणी पीक विमा कंपनीनं पंचनामा करण्यासाठी त्यांचा पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी पाठवून त्या ठिकाणचे पंचनामे ऑनलाईन करून घेतले. आणि पंचनामा करत असताना शेतकरीही त्या ठिकाणी उपस्थित असणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा प्रतिनिधी किती प्रमाणात नुकसान टाकतो या गोष्टीकडे पण शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे व जवळ थांबून पंचनामा करून घेणं महत्त्वाचं आहे. अशा ज्या जवळ थांबून पंचनामा करून घेतलेल्या आहेत, अशांना ह्या लोकलाइजमधून पीक विमा मिळालेला आहे व चांगल्या पद्धतीचा पीक विमा मिळालेला आहे. आता त्याची पद्धत अशावरून असते की ज्या पीक विमा प्रतिनिधीनं कशा पद्धतीनं पर्सेंटेज नुकसानीचं टाकलेलं आहे, याच्यावरून पीक विमा चांगला लोकलाइजमधून चांगली रक्कम ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आता 2 नंबरचा मुद्दा आहे कॅल्क्युलेशन अवेटेड. आता कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे आणखीन शेतकऱ्यांना त्यांनी जे काही पीक विम्याची स्टेटस म्हणजे नोंदणी केलेली होती, क्लेम केलेला होता, तर क्लेम अप्रूव्ह आहे, परंतु आणखीन कॅल्क्युलेशन हे अवेटेडमध्ये आहे. म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशन हे आणखीन पीक विम्याचं नुकसानीचं जे काही ज्या प्रमाणात नुकसान होतं, ते कॅल्क्युलेशन क्लेमचं आणखीन झालेलं नाही. त्यामुळे कॅल्क्युलेशन अवेटेड असं बऱ्याच शेतकऱ्यांना हे स्टेटस दाखवत आहे. अशांनाही हे वेळोवेळी कॅल्क्युलेशन होऊन व्यवस्थित त्यांना रक्कम ही मिळू शकते. आता 3 नंबरचं स्टेटस काही जणांना दाखवतं की यील्ड बेस हे 0 दाखवते. आता यील्ड बेस 0 दाखवण्याचं कारण असं आहे की त्यांचा यील्ड बेस 0 असा काही जणांना दाखवतोय, त्याच्यामुळे की ज्या शेतकऱ्यांच्या विभागामध्ये त्यांच्या महसूल मंडळामध्ये विमा हा आणखीन 75% जास्त नुकसान झालं नसल्यामुळं, ज्या शेतकऱ्यांना 75% जास्त नुकसान महसूल मंडळामध्ये झालेलं आहे, अशांना सरसकट विमा मिळणं म्हणजे यील्ड बेसमधून विमा हा दिला जातो. ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांना लोकलाइजमधून पण मिळतो व ज्यांनी तक्रार केलेली नाही आज सरसकट मिळण्यासाठी त्यांना यील्ड बेसमधून हा विमा मिळत असतो. म्हणजे थोडक्यात यील्ड बेसचा विमा म्हणजे हा सरसकट मिळणारा हा विमा असतो यील्ड बेसचा. आता 4 नंबरचा मुद्दा आहे क्लेम कॅल्क्युलेटेड. आता क्लेम कॅल्क्युलेटरमध्ये बऱ्याच जणांना क्लेम कॅल्क्युलेटर म्हणजे रक्कम आहे दाखवत असतील. ज्या क्लेम कॅल्क्युलेटरच्या पुढं ज्या काही रकमा आहेत, ते रक्कम आणखीन दाखवत आहे, परंतु ती रक्कम आणखीन अकाउंटमध्ये जमा झालेली नाही. अशा बाबतीतही बऱ्याच जणांना झाला असेल. तर याची काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. अशी जे काही सरकार वेळोवेळी अनुदान मंजुरी देत आहे पीक विम्यासाठी, त्या मंजुरीमधून अशा शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेटेड असणाऱ्या शेतकऱ्यांना जी रक्कम दाखवते ती रक्कम ही मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्याची माहिती घेणं महत्त्वाचं. ज्या क्लेम कॅल्क्युलेटरच्या रकमेच्या पुढे UTR नंबर जनरेट झाल्यानंतर ती रक्कम बँकेमध्ये ही येऊन जाते. आता पोस्ट हार्वेस्टिंगचा विमा. आता बऱ्याच जणांनी पोस्ट हार्वेस्टिंगचे तक्रारी केलेली आहेत, परंतु पोस्ट हार्वेस्टिंगचा पण विमा आणखीन जमा झालेला नाही. तर पोस्ट हार्वेस्टिंगचा विमा जर क्लेम केलेला असेल आणि प्रतिनिधींनी जर बघून गेलेला असेल तर त्यांना हा 100% विमा मिळून जाईल.
आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालं आहे की ही 72 ते 48 तासामध्ये पीक विमे नुकसानीचा दावा हा केलेला आहे आणि नंतरही पीक विमा नुकसानीचा दावा पोस्ट हार्वेस्टिंग म्हणून त्यांनी 2 वेळेस क्लेम केलेला आहे. पण अशा शेतकऱ्यांचा 2 वेळेस क्लेम करून काही शेतकऱ्यांचे हे क्लेम बाद झालेले आहेत. कारण की 2 वेळेस क्लेम करणं हे चुकीचं आहे. कारण की यामुळे पीक विमा कंपनीने पहिल्यांदा सुरू क्लेम केल्यानंतर नुकसान पिकाचं झालेलं होतं, तर नंतर पीक कुठून आलं असं हे या ठिकाणी विचारात घेत असतात. याच्यामुळे 2 वेळेस क्लेम न करता एकाच वेळी जे काही सर्वांसोबत नुकसान होईल अशा वेळेस आपण क्लेम करून सर्वांसोबत पीक विमा प्रतिनिधी आल्यानंतर त्याचा पंचनामा व्यवस्थित करून घेऊन ते पूर्ण सबमिट होणं महत्त्वाचं आहे. त्या आता बऱ्याच जणांनी पीक विमाचं क्लेमही केलेलं नाही. अशांना यील्ड बेसमधूनही मिळू शकतो सरसकट पीक विमा जर त्या महसूल मंडळामध्ये 75% कमी प्रमाणामध्ये जर उत्पन्न झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस आपण ज्या काही वेळेस पीक विमा भरत असतो त्यावेळेस व्यवस्थित 7/12 भरणं, 7/12ची कॉपी प्रिंट देणं, व्यवस्थित पासबुक देणं व सर्व माहिती व्यवस्थित पुरवणं. तशाच पद्धतीनं आपण पीक विमा जशा पद्धतीने भरतो तसं ई पीक पाहणी करणंही महत्त्वाचं आहे. कारण ई पीक पाहणीचा डाटा हा घेतला जातो त्या ठिकाणी 7/12वर असतो ई पीक पाहणीचा. त्यामुळेही आपला जे काही पीक विमा आहे तो अर्ज कंप्लीट होण्यासाठी सक्सेस होण्यासाठी ई पीक पाहणीचा हा डाटा घेतला जातो. त्यामुळे ई पीक पाहणीसुद्धा करणं महत्त्वाचं आहे. जशा पद्धतीनं शासनाकडून वेळोवेळी अनुदान येत राहील तशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळालेला असेल तर त्यांनाही पीक विमा व्यवस्थित मिळून जाईल. आता बऱ्याच शेतकऱ्यांना जास्त जमीन आहे, 10-15 एकर जमीन आहे, परंतु त्यांना ₹500, ₹1000, ₹100 अशा पद्धतीचा पीक विमा मिळालेला आहे. तर त्यांना व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून हे व्यवस्थित पीक विमा कंपन्या हे पीक विम्याचं वाटप करतील. असेच आपल्या म्हणजे चॅनलवरील व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यामुळे असेच पीक विम्याबद्दल अपडेट असतील, सोलार विषय असतील, तसेच शेतकऱ्याच्या विविध योजना असतील, महाराष्ट्र शासनाची GR असतील, या सर्व योजनांची GRची माहिती आपल्या चॅनलवर टाकली जाते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जे पीक विम्याबद्दल माहितीबद्दल परेशान असतील त्यांना पण हा व्हिडिओ WhatsAppवरती शेअर करा. धन्यवाद.